स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कुठे गेले सर्वजण? व्हिडिओ ऑन करा. सर्वजण व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहेत. व्हिडिओ ऑन करा. एनर्जीच्या क्लासमध्ये एनर्जी कनेक्ट करायची असेल तर व्हिडिओ ऑन करा. बाकी तुमची इच्छा. पण मी म्हटलं आपला 1 तास काढतो आपण सगळ्या कामामधून आणि ते 1 तासामध्ये तुम्ही काहीतरी शिकण्यासाठी आले, तिथे व्हिडिओ ऑफ करून बसता म्हणजे तुमचा टाइम वेस्ट आहे. माझं काय जात आहे? आणि कशाला टाइम वेस्ट करायचा? दुसरं पण काम होते तेवढ्या वेळामध्ये. म्हणून व्हिडिओ ऑन करा सर्वजण. बघा, व्हिडिओ ऑन करणार नाही तर मी व्हिडिओ ऑफ वाल्यांसाठी माझी एनर्जी लॉस करणार नाही, कारण बोलू बोलू 1 तास पूर्ण जीव तोडून शिकवते मी आणि पूर्ण माझी एनर्जी लॉस होऊन जाते 1 तासामध्ये. आणि तुम्ही जर व्हिडिओ ऑफ करून बसला तर मी तुम्हाला रिमूव्ह करेन. क्लास जरी फ्रीचा असला तर समोरचा जर व्हॅल्यू करत नाही ना, तर मग त्याला तिथे व्हॅल्यू पण समजून सांगावं लागतं. खूप लोक येतात, व्हिडिओ ऑफ करतात, व्हिडिओ ऑफ कर, काय शिकतात त्यांचं त्यांना माहिती. व्हिडिओ ऑफ करून काय शिकतात बाबा. चला करायचं क्लास सुरू. चला ना. स्माइल वेलकम. मी जोशना चव्हाण, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच, तुमच्या समोर प्रेझेंट आहे एका सकारात्मक ऊर्जेसोबत. चला तर जीवन बदलण्यासाठी तयार आहेत सगळेजण. पुन्हा नवीन येस मॅम. वाटचाली, रेकी सोबत जुळून पुन्हा नवीन वाटचाल कशा जीवनाला कशी बदलवणार आहे, ही रेकी तुमच्या जीवनाला कोणत्या पद्धतीने बदलवणार आहे, त्यासाठी आपण आज डे 2 च्या सेशन मध्ये तुम्हाला मी 7 चक्र आणि औरा आणि रेकी विषयी माहिती सांगणार आहे. ठीक आहे. औरा माहितीये का कुणाला? काल सांगितलं होतं कुणीतरी, मला आन्सर सांगितलं होतं काल औरा काय असतो. ठीक आहे. चला, काल कुणी प्रॅक्टिस केली का? काहीतरी गार्बेज काढलं का माइंड मधलं? काढा ना. का काढू? 5 दिवस मला शिकवायचं आहे, बाकी बदलायचं जीवन तुम्हाला बदलवायचंय, मला शिकून जायचंय, बाकी तुमची चॉईस. मग कारण आता 5 दिवस जर वेळ काढतो म्हटलं तर काहीतरी आपण आपलं जे सफरिंग आहे ते रिमूव्ह करण्यासाठीच आपण जुळलेलो आहे. ओके, फर्स्ट डे आहे मॅडम. ठीक आहे. आज रेकी स्टार्ट झाली आहे मॅडम. कालचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या थोडा. रेकी अँड माइंड पॉवर. जेवढेही लोक क्लासला जॉईन होतात प्लीज व्हिडिओ ऑन करा. मी पुन्हा 5 मिनिट देते. व्हिडिओ ऑन करा. मॅडम नेटवर्क प्रॉब्लेम मुळे कधी कधी होत नाही तो लवकर. खूप कमी लोक व्हिडिओ ऑन करतात मॅडम, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना. चला, कालची प्रॅक्टिस केली नाही कोणीच? अच्छा, का बरं नाही केली सांगा बरं. एक तुमच्या कपड्यावर चायचा डाग पडला, आपण डेलीच करतो, ठीक आहे. चायचा डाग पडला आणि तो चायचा डाग जर तुम्ही वेळेवर धुण्यासाठी गेले तर लगेच निघेल ना. येस. आणि त्याला जर तुम्ही 2 दिवसांनी किंवा उद्या धुतो म्हटलं तर तो डाग निघेल का? नाही. मग तुम्ही एवढ्या वर्षापासून इथं पकडून ठेवलाय तर त्याचं सफरिंग मी सांगून राहिली. मी प्रूफ नाही केलं, सायन्स प्रूफ केलेलं आहे की ते वारंवार इमोशनच्या सफरिंगमुळे कॅन्सर सारखे आजार होतात. आता आपण पहिल्या स्टेपमध्ये आहे तणाव, चिंता, डिप्रेशन. मग सांगा, तिथेपर्यंत सफरिंग करायचं आहे का आपल्याला? मग करायची एक ऍक्शन घेतल्याने काय होईल? तुमचाच फायदा होणार आहे, नुकसान तर काहीच होणार नाही, म्हणून करा. ठीक आहे. बाकी तुमची इच्छा. तुम्ही खूप हुशार आहात. बरं, कोणी कोणी म्हटलं स्वतःला या ब्रह्मांडात सगळ्यात यशस्वी व्यक्ती आहे. मॅम म्यूट झाले आय थिंक. काल कोणी कोणी म्हटलं स्वतःला मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे म्हटलं का? सांगा. मिरल समोर म्हटलं. अच्छा, बॉबीनी म्हटलं. बॉबीचं माहिती आहे मला, बॉबीला करिअर करायचं आहे तिच्या लाईफमध्ये. ती म्हणेल पूरे जोश से 5 दिन ऐसे सीखेंगे, पूरा जितना मिलेगा उतना ले लेंगे, है ना बॉबी? बरोबर ना? कारण जे शिकण्याचं जे असते ना ते दिसतं कुठंतरी, फेसवर दिसते. कारण जे युनिव्हर्सल ड्रेस कोण घालून आहे? कोणीच नाही. गायब आहे युनिव्हर्सल ड्रेस. आज मिस मिस झाले आहे त्या. ठीक आहे. माझे गुरु नेहमी सांगायचे रे की त्यांच्याच जीवनात येते ज्यांना आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं परिवर्तन घडून आणायचंय. मग सांगा, आपण रेकीला निवडणारे आपण कोणीच नाहीये. आपण रेकीला निवडत नाही, रेकी आपल्याला निवडते. ठीक आहे. मग तुम्हीच का बरं? एवढेच लोक का बरं?
ग्रुपमध्ये तर भरपूर लोक आहे, भरपूर लोक. मी कमीत कमी सांगते 500 लोकांची ऍड लावली. 500 लोकांमध्ये ग्रुप पर्यंत पण तेवढे येत नाही लोक, कारण आजकाल तुम्हालाही माहितीये थोडंसं लिंक जॉईन करायला थोडा विश्वास करत नाही कोणी. मग एवढेच लोक का बरं इथं? कारण त्यांना रेकी शिकायची आहे, पण त्यांचं इथंपर्यंत येणं एवढं इम्पॉर्टंट नव्हतं ना. कारण रेकी त्यालाच निवडते ज्याला खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणायचा आहे. नाही तर मग चला शिकून पाहतो, 5 दिवसाचे क्लास आहे फ्री मध्ये करून पाहतो या उद्देशाने या, तर तिथं तर तुम्हीच तुमची एनर्जी ब्लॉक करता. इथून तर आणा ना एक थॉट की खरंच मला रेकी शिकायची आहे. मग बघा तुम्ही त्या रेकीपर्यंत पोहोचून ज्या उद्देशाने तुम्ही जुळले त्याच उद्देशापर्यंत नाही पोहोचले तर तुम्ही मला समजेल, कारण मी तुमच्याच मधली एक आहे. मग तिथे तर मी माझी एनर्जी ब्लॉक होतो. सुरुवातीला डाऊट येते ऐसा भी होता है क्या, पण ते ऐसा भी होता है का जो क्वेश्चन आपण करतो ना, तोच क्वेश्चन आपला नेमकं एनर्जी ब्लॉक करते. म्हणून सांगायचं आहे त्याला की ईश्वर ऐसाही हो, मला कारच पाहिजे, मी घेईन तेव्हा घेईन, पण मला कारच पाहिजे आणि ईश्वर ऐसाही हो. मग ती कार कशा ना कशा थ्रू येऊनच जाईन तुमच्याजवळ. तिथं बघ जा. मनात मला पैसे नाही कमवत ना, मनात ईश्वराला मला खूप पैसे पाहिजे भरभरून, मी आहे धनवान आहे या ब्रह्मांडातील, तिकडे भांडे घासन तरी चालते पण स्वतःला धनवानच म्हणायचं आहे. म्हणून तर बघा, आणि असे रस्ते खुलून जातात ना पैसे कमावण्याचे. मी घरीच बसून करते सगळं, मुलांना पण सांभाळते सगळं, कारण ऑफिससाठी जागा मिळत नाहीये. एवढे भरभरून बाहेर रूम बुक झालेले आहे ना की जागाच मिळून नाही राहिली. उद्या ना छान एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ठीक आहे. आज मी तुम्हाला रेकी म्हणजे काय समजून सांगते. स्क्रीन दिसत आहे का मॅडम? हो. बघा, हे डॉक्टर मिकाउसी यांनी रेकीला डिस्कवर केलेलं आहे. हे एक समोर तुला आन्सर देतो मी थोड्या वेळानं, तुझा. हे आहे डॉक्टर मिकाउसी. हे जपानमध्ये एक प्राध्यापक होते, एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेव्हा हे पीएचडी स्कॉलर होते. आता पीएचडी स्कॉलर व्यक्ती अंधश्रद्धाला पाळेल का? नाही. जिथं एज्युकेशनचा विषय आला तिथं अंधश्रद्धा खूप कमी विश्वास करतात लोक. पण एक दिवस हे लेक्चर घेत होते, तेव्हा त्या लेक्चरमध्ये त्यांच्या स्टुडंटनी एक प्रश्न विचारला की जगामध्ये अशी कुठली विद्या आहे का ज्यामुळे दुःख कमी होऊ शकेल. डॉक्टर मिकाउसीने दुसऱ्या दिवशी आपल्या प्राध्यापक पदाचा इस्तिफा दिला आणि ते जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये रेकीचा शोधासाठी निघाले. आता तुम्हाला माहितच जर असेल तर दुनियामध्ये सगळ्यात आध्यात्मिक देश कुठला आहे? जनरल नॉलेजचे प्रश्न नाही विचारत, आपलाच प्रश्न आहे. सांगा नम्रता मॅडम, अनम्यूट करून बोला. आध्यात्मिक देश कोणता आहे? भारत आहे आध्यात्मिक देश आपला. आणि मिकाउसीने जेव्हा रेकीच्या शोधामध्ये जेव्हा मिकाउसी निघाले तेव्हा सगळ्यात पहिले त्यांनी भारतामध्ये येऊनच अभ्यास केला. आता सांगा रेकी कुठली आहे, जपानची आहे की भारतातली आहे? रेकी भारतातलीच आहे. तथागत गौतम बुद्धाच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख स्पर्श चिकित्सा म्हणून येते. आणि तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपल्याच मध्ये एवढी पॉवर, हिलिंग पॉवर आहे की तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पण आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धेला जास्त व्हॅल्यू आहे, म्हणून ती आपली विद्या दबल्या गेली. आणि तिथे त्यांनी जेवढे काही आपले जे महान ग्रंथ आहे सगळ्या ग्रंथावर त्यांनी अभ्यास केला आणि ते जपानमध्ये गेले, इतर देशामध्ये सुद्धा गेले, नेपाळमध्ये पण. तिथं एक सगळ्या ठिकाणी त्यांना एकच आठवलं की जिथे कुठल्याही गोष्टीचा शोध लावण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांना मेडिटेशनच्या थ्रू त्यांना उत्तर मिळणार आहे. जसं आपले ऋषीमुनी आधीच्या काळामध्ये मेडिटेशनच्या द्वारे त्यांना 7 चक्राचा शोध लावलाय ना आपल्या ऋषीमुनींनी, तर त्यांना तिथे लक्षात आलं. एक मिनिट थांब जा मॅडम.
ठीक आहे, आवाज येतोय माझा? हो. येस. मग ते परत जपानमध्ये गेले आणि जपानमध्ये जाऊन त्यांनी ठरवलं की 21 दिवसाची बघा, सगळ्यात जास्त जे अभ्यास केलेला आहे त्यांनी तथागत गौतम बुद्धाच्या ग्रंथावर नेपाळमध्ये सुद्धा केलाय आणि भारतामध्ये सुद्धा केलाय. आणि त्याच ग्रंथांमध्ये सगळ्यात जास्त गौतम बुद्धाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्येच आढळला रेकीचा उल्लेख स्पर्श चिकित्सा म्हणून. आता हा रेकी जो शब्द आहे हा जपानचा आहे, बट आपण जर आपल्या भारतामध्ये जर रेकीला जर काही म्हणू तर स्पर्श चिकित्सा, स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि दुसऱ्याला हील करणं. आता बघा याच्यामध्ये इथे अरे लाईन कोण ओढत आहे? स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि इतराला हील करू शकता रेकी लेवल 1 मध्ये. बट रेकी लेवल 2 मध्ये आणि मास्टर लेवल मध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही कोणालाही कुठल्याही कारणासाठी हिलिंग करता येते. ठीक आहे, आता बाकी लोक व्हिडिओ ऑफ करून बसले म्हणजे मी काय बोलू आता? व्हिडिओ ऑन करावं मॅडम. किती महत्वाचा वेळ आहे. एका श्वासानंतर एक श्वास कमी होतो म्हणजे आयुष्य मागे पडते. इथं संध्याकाळचं माहिती नाही काय होणार आहे. आणि तुमचा एवढा महत्वाचा 1 तासाचा वेळ तुम्ही जो क्लाससाठी काढलेला आहे त्यात बी तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहे. 21 दिवसाची ध्यान साधना करायचं ठरवलं त्यांनी जपानमध्ये जाऊन. जेव्हा ते जपानला परत गेले तेव्हा त्यांनी आपल्या शहराच्या क्योटो शहराच्या 20 किलोमीटर दूर एक पवित्र पहाडीवर ते गेले आणि तिथे 21 दिवसाची ध्यान साधना करण्याचं ठरवलं. आता सगळं तेव्हा तर आपल्याला वॉच पण नव्हती 1980 मध्ये, आणि टाइम कसा बघायचा म्हणून ते 21 दिवसाच्या ध्यान साधनेसाठी 21 गोटे घेऊन गेले एका पिशवीमध्ये. जसं 1 दिवस मेडिटेशन व्हायचं 1 गोटा खाली फेकायचे, असं करता करता 20 दिवस झाले पण त्यांना कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही रेकीविषयी. आता ते शेवटी हार मानून घेतली त्यांनी. 20 दिवस झाले पण त्यांच्याजवळ पुन्हा 1 दिवस होता म्हणून त्यांनी ठरवलं की 1 दिवस आहे माझ्याजवळ, मी पुन्हा 1 दिवस मेडिटेशन करते. ते जेव्हा 1 दिवस 21व्या दिवशी मेडिटेशन मध्ये बसले तेव्हा सकाळचे दुसऱ्या दिवसचे 2 वाजेपर्यंत ते कंटिन्यू मेडिटेशन मध्ये बसले. तुम्हाला जर माहिती असेल मेडिटेशनचं, माहितीये का ट्रान्स मध्ये जाणं? जो कोणी जर मेडिटेशन करत असेल ना, जर आता बघा तुमचा शक्तिपात नाही झाला, शक्तिपात झाल्यावर ती प्रोसेस लवकर होते. अगर कधी जर तुम्ही मेडिटेशन करायला बसले ना, कुठली गोष्ट सांगत होती मॅडम थोडं सांगा. मेडिटेशन करायला बसले तर हा, ते ट्रान्समध्ये जाणं म्हणजे आपण जर ट्रान्समध्ये गेलं ना मेडिटेशन करता करता तर 2-2, 3-3 तास, अक्षरशः 7-7 तास, अक्षरशः 3-3 दिवस, 7-7 दिवस व्यक्ती बाहेर येत नाही. जे मेडिटेशन आता तुम्हाला जर माहित असेल ना, जे ज्ञानी लोक आपण म्हणतो ते का बरं पहाडीवरच राहतात ना, नुसते मेडिटेशन मध्ये बसून राहतात माहित आहे? तिथे तुम्हाला ना भूक लागत ना तहान लागत, एवढे पॉवर आहे मेडिटेशन मध्ये. त्यांनी 21 दिवसाची मग मेडिटेशन केलं तेव्हा तिथे त्यांना रेकीचे 4 सिम्बॉल अटून करून मिळाले थर्ड आय चक्रावर. थर्ड आय चक्र हे आता मी तुम्हाला शिकवते. आपल्या सगळ्या ज्या इच्छा पूर्ण होते ना त्या आपल्या इथूनच. आता मग मला हे नाही पाहिजे, हा मला प्रेम नाही करत, ते बी तुम्ही इथूनच बोलवलाय. आणि हा मला प्रेम करते, हा माझं काम ऐकते, हा माझे सगळे काम करते, ते बी आपण इथूनच शिकलंय. माझे जो पैसे आहे, माझे जो पैसे नाही, हे सगळे इंट्युशनचे चक्र, थर्ड आय चक्र इथूनच फ्लो होते आपले सगळे इच्छा. इच्छापूर्तीचं चक्र म्हटलं जाते याला थर्ड आय चक्र. ठीक आहे. एकवीस दिवसाची ध्यान साधना केल्यानंतर त्यांना 4 सिम्बॉल अटून करून मिळाले, जे तुम्ही रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल मध्ये शिकणार आहे. त्या 4 सिम्बॉलनी खूप एनर्जी जाणवते. जे सिम्बॉल तुम्ही ड्रॉ केले, आता बघा युट्यूबवर वगैरे तुम्ही भरपूर पाहिलेच असाल, रेकी सोबत कनेक्ट आहे तर काही ना काही तर नॉलेज असेलच. भरपूर सिम्बॉलचे रील पण येतात, तेच सिम्बॉल आहे, फक्त त्याला अटून करून घ्यावं लागते. जेव्हा तुमचा शक्तिपात होतो तेव्हाच त्या सिम्बॉलचा रिझल्ट येतो. तुम्ही प्रोनाउन्सिएशन जरी केलं 3 वेळा तरी ते एनर्जी जाणवते लगेच. ठीक आहे. हे 4 सिम्बॉल मिळाल्या. तर रेकीमध्ये मेन 4च सिम्बॉल आहेत ज्यांनी तुम्हाला एनर्जी जाणवणार आहे. ठीक आहे. ते सेकंड लेवल मास्टर लेवलला मिळते, रेकी लेवल 1 मध्ये मिळत नाही. त्यानंतर ते 21 दिवसाची ध्यान साधना झाल्यानंतर ते परत आले तेव्हा त्यांच्यासोबत 4 चमत्कार झाले. आता हे चमत्कार तुम्ही वाचून घ्या, मी तुम्हाला पीडीएफ सेंड करीन. ठीक आहे. मग त्यांनी ठरवलं की गरिबांची सेवा करायची. आता मी तर बाबा माझ्या जीवनामध्ये भरपूर प्रॉपर्टी कमावली, सगळंच आहे माझ्याजवळ, एक तसा बी उद्देश नाही राहत. एक उद्देश राहतो जेव्हा आपण आध्यात्मिक कडे येतो ना तेव्हा देण्याचा भाव जास्त असते.
ठीक आहे. ते देण्याच्या भावनेने त्यांनी ठरवलं की मी आता लोकांची मदत करेन. मग त्यांनी ठरवलं चला आता जे लोक आहे गरीब वस्तीमधले माझ्या देशातले मी त्यांच्यासाठी काम करते. त्यांना रेकी शिकवली, त्यांना लाईफमध्ये ज्या गोष्टी त्यांच्याजवळ होत्या त्या मॅनिफेस्ट करायला लावल्या. त्यांनी अक्षरशः त्यांची ती वस्ती स्लम एरिया सोडून चांगल्या ठिकाणी गेले आणि काही दिवसात जे लक्षात आलं ते त्याच जागेवर परत आले. सांगा असं का बरं झालं असेल? एनर्जी ब्लॉक. कारण मग ते ना देता येत नाही तर घेता बी येत नाही. हा रूल आहे ब्रह्मांडाचा. मग त्या ब्रह्मांडाने तुम्हाला दिलं तर मग त्यांची भावना कुठेतरी असायला पाहिजे होती ना देण्याची. आणि रेकीच्या मोबदल्यामध्ये काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यावं लागते. आता बघा, रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. पैसे कोही पाणी पिलाय याचा मतलब असा आहे की रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. रेकी त्याच व्यक्तीला द्यायची ज्यांना थोडं नॉलेज आहे आणि तो आपल्याला मागत आहे. किंवा त्या व्यक्तीला जरी आपल्याजून रेकी करायची असली तर त्याला सरळ म्हणायचं बाबा मला एनर्जी एक्सचेंज दे. सुरुवातीला जरी काही घेतले नाही तुम्ही तरी म्हणायचं की तुझ्या सोयीच्छेने दे. मी 1 रुपयापासून हिलिंग करून दिली लोकांना. आज मी 1100 रुपये चार्ज करते. कारण माझ्या हिलिंगचा रिझल्ट आहे समोरच्यावर. म्हणून 1 रुपयापासून सुद्धा हिलिंग केली. कारण तो माझं स्टार्टिंग होतं 5 वर्ष पहिले. म्हणून रेकी मागितल्याशिवाय घ्यायची नाही. मग समोरच्याने मी 1 रुपया म्हटलं तर समोरच्याने मला 1 रुपयाच दिला. पण मी खुश होती. हा, त्या 1 रुपयाने मला इथे पोहोचवलं. त्यानंतर तिथे जपानमध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं. तेव्हा डॉक्टर हुजिरो हायेशी हे तिथले अधिकारी होते. हे जे अधिकारी होते हे थोडे आध्यात्मिक प्रगतीचे होते. तेव्हा जिथे ते जपानमध्ये युद्ध सुरू होतं ना खूप लोक असे खूप लोक मरण पावले असेल ना तर सगळे लोक असे पडले होते इकडे तिकडे. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी इस्तिफा दिला त्यांच्या अधिकारी पदाचा आणि रेकी क्षेत्रामध्ये त्यांनी समर्पण केलं आणि जपानमध्ये सगळ्यात मोठं रेकीचं रिसर्च सेंटर सुरू केलं. डॉक्टर हुजिरो हायेशी याच्यात सगळे एज्युकेटेड लोक आहे. कुठलंही अंधश्रद्धा नाही, कुठलंही आपण जे म्हणतो ना कमी शिकलेलेच लोक रेकी शिकतात, काहीच नाही. तुम्हाला जर माहित असेल तर जास्तीत जास्त डॉक्टर लोक रेकी शिकलेले आहेत पण ते जगासमोर सांगत नाही. त्यानंतर श्रीमती हवायो टकाटा यांची स्टोरी थोडी स्पेशल आहे. कारण या मॅडम मूळच्या जपानच्या होत्या, राहत होत्या अमेरिकेला. आता यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला. आता त्या काळामध्ये कॅन्सर म्हणजे किती मोठी बिमारी होती. आताच तर आपल्याला प्रश्न पडून जातो, गुगलवर सर्च करायला जातो लगेच कॅन्सर म्हटलं तर. तेव्हा तर असं काहीच ऑप्शन नव्हतं. तेव्हा त्यांना डॉक्टरने खूप क्रिटिकल ऑपरेशन सांगितले होते आणि ऑपरेशन नंतर सुद्धा सांगितलं की सफलता मिळेल याची गॅरंटी नाही. तरी त्या मॅडम ऑपरेशन करायला गेल्या. ठीक आहे. जेव्हा ऑपरेशन करायला गेल्या त्या बेडवर लेटल्या होत्या. त्यांना लगेच एक इंटेन्शन आलं की मला ऑपरेशन करायचं नाही. त्या लगेच उठून घरी आल्या आणि त्यांना माहिती होतं की जपानमध्ये कुठल्या तरी थेरपीचा शोध लागलेला आहे. त्या अमेरिकेवरून जपानमध्ये आल्या आणि त्यांनी डॉक्टर हुजिरो हायेशीच्या हाताखाली 6 महिने रेकीचं ट्रीटमेंट घेतलं आणि त्या मॅडमचा 30व्या वर्षी झालेला कॅन्सर ठीक झाला आणि त्या 80व्या वर्षापर्यंत जगल्या. त्या काळामध्ये फक्त रेकीने. आता तर भरपूर उदाहरण भेटेल तुम्हाला युट्यूब शोधांना त्याच्यामध्ये कितीतरी उदाहरण भेटून जाईल की त्यांचा लोकांचा कॅन्सर बरा झालेला आहे. माझ्या जो कॅन्सर पेशंट नाही आला, बाकी अदर भरपूर आले पण कॅन्सर पेशंट नाही आला. मी घेत पण नाही, मी खरं सांगते. माझ्या मुली छोट्या छोट्या असल्यामुळे घेत नाही. कारण रेकी अशी असते ना, तुम्ही जर तुमचं इथं अरे मला काही होईल का ना तर ते लगेच आपल्यापर्यंत ती एखादी गोष्ट एनर्जी कनेक्ट होते आपल्यापर्यंत. म्हणून हिलिंगच्या केस अशाच घ्यायच्या जेवढ्या आपण झेपू शकतो. कारण आपल्या इथं लहान लहान मुलं असतात ना, हे बोलतो आपण काय आहे, ही एनर्जी आहे. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण हिलिंग करतो ना, मग ते हिलिंग करतात ती नकारात्मक ऊर्जा जेव्हा काढतो ना, ती नकारात्मक ऊर्जा इकडे तिकडे सुटून गेली ना तर ती कनेक्ट होते कुणा ना कुणाला, ज्याचा औरा वीक असतो त्याला. ठीक आहे. कळलं रेकीचा इतिहास? ते म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. रेकी की मतलब जीवनशक्ती, सर्वव्यापी जीवनशक्ती तुमच्यात आणि माझ्यात सर्वांमध्ये असलेली, प्राण्यामध्ये झाडांमध्ये असलेली दिव्य रेकी शक्ती. त्याद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रॉब्लेम, नातेसंबंध आणि शरीरात आरोग्याचे प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम ठीक करू शकतो. ती रेकी. औरा म्हणजे काय सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. पेज आणि हे घेऊन बसले का तुम्ही? हो हो मॅडम. स्क्रीन शेअर नाही झाली वाटते.
बघा, आपल्याच बॉडीच्या भोवती 7 सूक्ष्म शरीर असतात. 7 सूक्ष्म शरीर. आता हे जेव्हा आपल्याला जर काही व्हायचं असलं तर सगळ्यात पहिले या बॉडीच्या ओव्हरामधून नकारात्मक ऊर्जा पहिले आपल्या आतमध्ये येते आणि आपल्या बॉडीमध्ये जेव्हा नकारात्मक ऊर्जा येते ती नकारात्मक ऊर्जा आपल्या 7 चक्रामध्ये जाते आणि 7 चक्रामध्ये त्या पार्टला डॅमेज करते आणि तो त्रास आपल्याला होतो. आता मी तुम्हाला 7 चक्र शिकवणारच आहे. कुठलं चक्र कुठल्या कार्यासाठी रिलेटेड आहे. आता ही कलर का बरं? कारण सगळ्याची औरा कलर असते. नॅचरली औरा कलर सगळ्यांची असते. आता औरा कलर म्हणजे तुमचं प्रेझेंटमध्ये जे चक्र नॅचरली ऍक्टिव्ह आहे तो औरा कलर असतो. आताचा वेगळा, तुमच्या जन्मतारीखनुसार जो निघन औरा कलर तो वेगळा येतो. ठीक आहे. आता तो तुमच्या पास्ट लाईफ मधून जे तुम्ही तुमचं तेव्हाचं जे सफरिंग असेल, तेव्हाचं जे चक्र तुमचं प्रेझेंट मध्ये असेल ते चक्राचं बघा. कधी कधी एखादा मुलगा बघा गरीब घरी जन्म घेतो, पण त्याचे स्वप्न बघितले का किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतो तो? असते ना, करतो ना. म्हणजे काय त्याचं, तू त्या काळामध्ये तू तेवाली लाईफ जगून आला म्हणजे त्याचं काय आहे, प्रेझेंटमध्ये जे मणिपूर चक्र आहे, जे भौतिक दुनियाशी रिलेटेड चक्र आहे ते ऍक्टिव्ह आहे. म्हणजे त्याच्या जन्मतारीखनुसार आपण जे औरा कलर काढू तर त्याचा तो निघाल. पण आता प्रेझेंटमध्ये मी जर म्हटलं माझा आता औरा कलर, मी मेडिटेशनने माझा जो झालाय तो तुम्हाला विचारणार आहे मी नंतर, आता सांगत नाही. आताचा वेगळा आहे बट माझा जन्मतारीखनुसार औरा कलर वेगळा आहे. 7 चक्राला रिलेटेड आपले 7 सूक्ष्म शरीर बनलेले आहे आणि तो आपला औरा कलर त्याला प्रेझेंट करते. आता बघा, एक पेज घेतलं का, ब्लँक पेज घेतला, एक पेन हो. घ्या आणि मधामध्ये असं डॉट काढा एक. औरा कसा बघायचा ते सांगते मी. औरा म्हणजे आभामंडल. आभामंडल म्हणजे बघा, एखादा ईश्वर गुरुची फोटो बघितली का, त्यांच्या मागे प्रकाशाचं वलय असते. बघितलं? एक प्रकाशाचं म्हणजे आधीच्या वेळेस येत होतं. आता तर छान छान फोटो बनवून येतात. आधीच्या फोटोमध्ये शंकरजीची वगैरे फोटो, साईबाबाची फोटो राहायची आणि असं प्रकाशाचं वलय राहायचं. ते वलय म्हणजेच आभामंडळ. त्याला औरा म्हणतात, आभामंडळ, वलय सुद्धा म्हणतात. काढला का डॉट? हो. हो. थोडं कॉन्सन्ट्रेशनने त्याच्याकडे बघा. त्याचं काहीतरी दिसतं का? त्या पॉइंटचं ते काहीतरी लाईटला असं जरा बाजूला काहीतरी वलय दिसेल त्याचं. थोडं कॉन्सन्ट्रेशनने. मामाचा आहे, मामा माझा घेऊन गेला. तेजस्विनी मैम, हिंदी में बताओ क्या? समझ गए? नहीं समझ मैम, समझ गए ना? समझ में आ रहा है। दिसलं का काहीतरी? वलय दिसलं का त्याचा? बघा, मला मी सांगू शकते पण मला तुमच्या तोंडून ऐकायचंय म्हणून मी बोलत नाहीये. ज्याचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह असेल ना त्यांना लगेच दिसेल. म्हणजे स्टुडंट. आपण तर विचारानेच गेलो. आता सध्या आपला जो काम नाही, आपण खूप ओव्हर थिंकिंग करतो त्यामुळे आपलं चक्र आपण ब्लॉक करून ठेवलेलं आहे. आणि राग नका येऊ देऊ, जे प्रेझेंट मध्ये मी तेच बोलते. रिअल सिच्युएशन सांगते मी खरं म्हणजे. बघा, कामं झाले, सगळे कामं झाले म्हणजे ओव्हर थिंकिंग शिवाय काहीतरी जॉब आहे का आपल्याजवळ? त्याचा पगार बी नाही. आणि त्याच्यात आपल्यालाच आपली बॉडी खराब करण्याचा चार्ज घेतलाय आपण. मग करतो ना ओव्हर थिंकिंग. हो. दिसलं का काहीतरी प्रकाशाचं वलय दिसते व्हाईट कलरचं? ते ब्लू कलरले बघा ना, तर त्याच्या आजूबाजूला असं लाईट कलरचा प्रकाश दिसतो, व्हाईट व्हाईट. ते त्या पॉइंटचं औरा आहे. औरा प्रत्येक व्यक्तीला, प्राण्याला, झाडाला सुद्धा असतो. माझ्या मोबाईलला पण आहे. तुम्ही मोबाईलचं बघ जा, या जास्त वेळ राहते आपल्याचं. या त्याला कॉन्सन्ट्रेशन कर जा, याचा कला दिसन तुम्हाला औरा. थोडं बघावं लागते. ठीक आहे. हा झाला वस्तू किंवा प्राण्याचा, पेनाचा सुद्धा बघता येते. एवढं डिटेल शिकवीन तर खूप वेळ जाईल. फक्त तुम्ही ट्राय कर जा घरी. ठीक आहे. आता आपल्या स्वतःचा औरा कसा बघायचा? घरात कुणी व्यक्ती आहे का कोणाजवळ असेल तर त्या व्यक्तीला समोर बसायला सांगा आणि त्या व्यक्तीच्या नाकाकडे बघा. त्या व्यक्तीचा औरा दिसेल तुम्हाला. बघा, थोडा वेळ द्यावा लागतो पण करून बघा. असेल तर बघा, नसेल तर माझ्याकडे बघा. नसेल तर माझ्याकडे बघा, माझ्या नाकाच्या या टोकाकडे बघा.
सुराबास. कुठला कलर दिसते सांग जा. हा बे. काय दिसणार ग? कुठला कलर दिसला कुणालाच आढळला नाही? नाही. बरोबर बघा, अजून बघा. व्हाईट कुठला? व्हाईट व्हाईट पांढरा कलर. नाही. बघा, माझं जन्मतारीख नुसार मागच्या बॅचने आन्सर दिलं होतं बरोबर. माझा जन्मतारीखनुसार ग्रीन कलर आहे, पण प्रेझेंट मध्ये मी जे मेडिटेशन करते त्या मेडिटेशन हे थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह आहे म्हणून ब्लू कलर आहे. कारण थर्ड आय चक्राचा कलर हा जर थर्ड आय चक्र आहे याचा कलर डार्क ब्ल्यू आहे. ठीक आहे. म्हणून ज्याचं थर्ड आय चक्र थोडं ऍक्टिव्ह असते ना त्यांना लगेच दिसतो. थोडा वेळ लागतो ओरा बघायला, थोडं कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागते. आपल्याला सवय आहे ना भाजी पोळ्या 3 गॅसवर 3 पटपट करायची, आपण ब्लॉक करून ठेवलाय. म्हणून एका वेळेस भाजी चूल बरोबर आहे इकडे भाजी करा, भाजी झाली का इकडे ठेवा ना मग पोळ्या करा. म्हणजे एका वेळेस एक काम, त्याचं महत्व माहित होतं का? इकडे भात, इकडे वरण, इकडे भाजी, 4 चुल्यावली पाहिजे. 4 एकनं जमतच नाही आता आपल्याला, 2 तर जमतच नाही. 4च पाहिजे म्हणजे सरळ. मग त्या 4 आपल्या माइंड मध्ये कन्फ्युज करून ठेवलंय ना, चक्र ब्लॉक केले ना. कळलं का? बघा आता तुम्ही स्वतःचा औरा कसा बघायचा? आरशासमोर जायचं, स्वतःच्या नाकाकडे बघायचं इथे. ठीक आहे. थोडं तुम्ही पूर्ण दिसाल याचा प्रयास करा. नाही दिसले तरी हाफ जरी दिसले तरी चालते. थोडं कॉन्सन्ट्रेशन द्यायचं, कॉन्सन्ट्रेशननी थोडा वेळ करायचं आहे. वेळ लागतो, 1-2 दिवस केलं कंटिन्यू तर येऊन जाईल. या नाकाकडे बघितल्याने औरा कलर दिसतो. बट जाऊ दे, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. सेकंड लेवलला जो कोणी ऍडमिशन घेईन तिथे औरा कलर काढण्यासाठी मी स्पेशल ते माझ्याकडून गिफ्ट देते, त्याचा चार्ज घेत नाही मी. तो कोर्स मी माझ्याकडून गिफ्ट करते. तुमचा औरा कलर किंवा इतराचा औरा कलर कसा काढायचा ते सांगते मी. ठीक आहे. कळला औरा म्हणजे काय? प्रश्न विचारत चला. कळला का? काही डाऊट? नाही. आता बघा, जसं 2 टाइम आपल्याला भाजी पोळी जेवण पाहिजे ना, कारण नाही जेवण करू तर आपल्याला माहितीये काय होईल, वीक होईल बॉडी. त्याचप्रमाणे जर आपला ओरा नकारात्मक जर असला तर नकारात्मक ओरा रोज क्लीन करावा लागते. आता ओरा ओळखायचं कसं? बघा, एखादं लग्न असलं त्या लग्नामध्ये आपण खूप सारा मेकअप करतो, खूप छान कपडे घालतो, लग्नात तयारी करून जातो, तेव्हा जाते वेळेचं चेहऱ्यावरचं स्माइल किती सुंदर असते आणि येते वेळेस कसं येतो चेहरा उतरून. आता मला कसं तरी वाटून राहिला. होते का? हो. होते ना. म्हणजे काय आहे तर त्या नकारात्मक ऊर्जा दुसऱ्याचा औरा एकमेकांना कसा कनेक्ट होतो ते सांगत आहे मी तुम्हाला. जर तुमचा औरा जरी वीक असला, तुमचा औरा जरी स्ट्रॉंग असला, पण समोरचा व्यक्तीचा औरा जर खूप नकारात्मक आहे तर त्याची एनर्जी तुमच्यासोबत कनेक्ट होते. त्यामुळे ती एनर्जी तुम्हाला लागते आणि आपल्याला कसं तरी वाटते. दुसऱ्याच्या एनर्जीमुळे कनेक्ट होते. बोलणं हे खाली शब्द नाही तर ती एनर्जी आहे. कारण तुम्ही जरी काही म्हटलं नाही तरी मनात काही ना काही समोरच्याचं चालू असते. हिनं कशी साडी चांगली घातली, हेच कशी चांगली दिसून राहिली, मी काऊन नाही दिसून राहिली, ते चालू असते आतमध्ये. ते पोहोचते आपल्यापर्यंत. मग घरी येऊन आपण झोपतो. बरं ते जाऊ द्या. असं किती वेळा झालं असेल घरामध्ये आपण आतापर्यंत छान वाटत होतं, पण अशी एखादी व्यक्ती येते बसली थोडा वेळ की निघून गेली की घरात चांगलं वाटत नाही. होतं ना असं? कारण ती व्यक्ती तिथे तिची नकारात्मक ऊर्जा सोडून गेलेली असते. त्याला म्हणते एनर्जी. कळली? आता हाच औरा एकमेकासोबत कसा कनेक्ट होते ते सांगते. कोणाकडे कुणी आहे का? एकमेकाचा औरा एकमेकाला कसा कनेक्ट होते ते सांगते मी तुम्हाला प्रॅक्टिकल. कोणी आहे का कोणाकडे? एक छोटं बाळ असलं तरी चालते. छोटं म्हणजे एकदम नाही. कोणाचकडे नाही? माझे मिस्टर आहेत मॅडम. नाही राहू दे मॅडम, ते युट्यूबवर टाकते मी व्हिडिओ. लेडीज आहे ना सगळ्या. चला हात रब करा. गेलं नाही वाटतं, माझा व्हिडिओ बंद आहे ना आता. हात रब करा. थोडे जास्त करा तुम्ही. तुमचा शक्तिपात नाही झालाय ना. चला हळूहळू हात माझ्यापर्यंत आणा आणि बघा काही एनर्जी फील होते का. आतमधून फिलिंग्स करा. जसं माझे हात आणि तुमचे हात काहीतरी स्पर्श होत आहे मला. बोट जोडलेली. काहीतरी सेन्सेशन होत आहे का हाताला? मुंग्या आल्यासारखं, सर्कल राऊंड राऊंड फिरल्यासारखं, काही गरम कोणाला थंड असं काहीतरी सेन्सेशन होतं का?
राऊंड राऊंड हा सगळ्याचं सेन्सेशन वेगळं होते. झाली एनर्जी कनेक्ट तुमची आणि माझी? झाली एनर्जी कनेक्ट. अशीच औरा एनर्जी कनेक्ट होते. म्हणजे आपण जरी पॉझिटिव्ह असलं ना, आपल्या बाजूनं बसच्या सीटपाशी नकारात्मक व्यक्ती येऊन बसला तर त्याची एनर्जी आपल्याला कनेक्ट होते. त्यासाठी रोज तुम्हाला औरा क्लीन करणं आवश्यक आहे. आता औरा क्लीन कसा करायचा बघा. सगळ्यात पहिले रेकीला कॉल करायचा. मी रेकीला कॉल करणं शिकवते. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची म्हणा माझ्यासोबत. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी शक्तीची आभारी आहे. दिव्य रेखा मात- शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माता पिता माता समस्त पिता व गुरुजनांची समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बघा हात असे पकडायचे आणि अफर्मेशन द्यायचंय. फक्त जस्ट प्रॅक्टिकल सांगते मी. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच हात पायापर्यंत न्यायचे. अफर्मेशन तेच राहील. पायापर्यंत हात नेत ती ऊर्जा हातामध्ये पकडून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कारण ब्रह्मांडामध्ये खूप पॉवर आहे. एनर्जी शुद्ध करायची. तुम्ही म्हणाल माझ्याच घरी शुद्ध होतं, मग ते कोणाला पर्यंत येईल. कारण लग्नात जाऊन आपण अनुभव घेऊन येतो. मग घरामध्ये शुद्ध करायची नाही. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो म्हणायचं. ठीक आहे. किती वेळा करायचं हे? 3 वेळा. आता बघा नकारात्मक ऊर्जा काढली म्हटल्यावर काय करायचं? नाभीपासून कट 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 डिलेट करायचं. त्या एनर्जी पासून डिस्कनेक्ट व्हायचं आहे. कारण नकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जेव्हा नकारात्मकतेचं जसं एक विचारही थॉटही क्रिएट केला तरी त्या एनर्जी पासून डिस्कनेक्ट व्हायचं आहे. आता जसं तुम्हाला नॉर्मल सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत एक जरी नकारात्मक विचार आला तर सरळ कट 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 डिलेट करायचंय. कॉर्डकट असते ते करून बघा. खरंच रिझल्ट येतो. आणि तुम्ही जेवढं इथं भरून ठेवलं महाभारत रामायण ते सगळं लिहा आणि जाळा. तुम्ही करणार नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. जरी तुम्ही समोर कोणी ऍडमिशन घ्या नका घेऊ पण एवढं करा. 5 दिवसाचा जो वेळ दिलाय ना त्या 5 दिवसामध्ये तुम्ही काय शिकले ना त्याचा तुम्हालाच अनुभव आला पाहिजे म्हणून करा. ठीक आहे. कळलं औरा? हो. एकमेकाचा औरा कसा कनेक्ट होतो कळलं. आता घरी तुम्ही प्रॅक्टिकल करजा. तुम्ही कोणी बी जरी असाल ना, कारण फेस टू फेस प्रॅक्टिकल करतो ते वेगळं असते. असे हात रब करायला लावायचे. समोरच्या व्यक्तीला थोडं समोर असं उभं ठेवायचं. असं समोर तुम्ही इथं राहायचं आणि हळूहळू दोघंही एकमेकांकडे यायचं. हात असे करत हळूहळू समोर यायचं. असं हळूहळू जेव्हा समोर येतो ना एकदम मॅग्नेटिक फिलिंग येईन तुम्हाला. जी मॅग्नेटिक फिलिंग येईन म्हणजे तोच तुमचा आणि त्याची रेखी दिव्य रेखी शक्ती म्हणजे त्या व्यक्तीची एनर्जी आणि तुमची एनर्जी एकमेकांना कनेक्ट होते. ठीक आहे. करून बघा प्रॅक्टिकल. कळलं ना औरा? काही प्रश्न असेल तर विचारत चला. मला वाटते सगळ्यांचाच पहिलाच नंबर येत होता स्कूलमध्ये. प्रश्न विचारा. रेकीमध्ये एवढे प्रश्न आहे ना. मी सांगते तुम्हाला इतके प्रश्न आहे का समोर समजत नाही. एवढं सरळ आहे. एवढं ऍक्टिव्हिटी एवढे मॉड्युलिटी आहे ना याच्यामध्ये शिकायला समोर. बघा आता आपण बघू महत्वाचा पार्ट चक्र. ज्या चक्रावर आपण आपलं संपूर्ण जीवन दडलेलं आहे. तुमचं तुमच्या घरातील प्रत्येकाचं हे चक्रावरच जीवन आहे. आज तुमचे लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम येऊन राहिले ते या चक्रापासूनच क्रिएट झालेली आहे. एक तर चक्र बॅलन्स पाहिजे. आपलं जे प्रेझेंटमध्ये चक्र आहे आपल्याला सुख समाधान शांती आरोग्य भरभरून सगळ्याच गोष्टी पाहिजे असेल तर चक्र आपल्याला बॅलन्स ठेवावं लागते. ठीक आहे. बट हे चक्र जर हाय सुपर ऍक्टिव्ह झाले किंवा ब्लॉक झाले तर आपली ही एनर्जी डाऊन होते, इनबॅलन्स होते आणि आपलं जीवन सुद्धा इनबॅलन्स होते. मग आपल्या आयुष्यात त्या चक्राला रिलेटेड ते प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. आता त्या चक्राची आपण जागा समजून घेऊ आणि समोर मी या चक्राची माहिती सांगते. इथून समोर तुम्ही तुमच्या घरातला व्यक्ती माझ्यासोबत हा असाच का बरं वागते हा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा आता समोरच्या व्यक्तीलाच तुम्ही ओळखणार आहे की हा या व्यक्तीचा हा चक्र ब्लॉक आहे म्हणून हा व्यक्ती आपल्यासोबत असं बिहेवियर करतो. ठीक आहे. किंवा आपण बी त्याच्यामधलं आहे किंवा आपलं बी चक्र ब्लॉक असेलच ना. मूलाधार चक्र आपलं फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ असतं मूलाधार चक्र आणि मेलच्या रीढच्या हड्डीच्या लास्ट वाल्या भागामध्ये.
जागा लक्षात ठेव जा, कारण मेडिटेशन करावं लागते ना तेव्हा आठवत नाही. स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 उंगली खाली, स्वादिष्टान चक्र. त्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या 3 उंगली वर. त्यानंतर अनाहत चक्र हार्ट चक्र हृदयाच्या मधोमध. विशुद्धी चक्र गळ्यामध्ये. आणि आज्ञा चक्र थर्ड आय सेंटर ऑफ फोरहेड. आणि सहस्रार चक्र क्राऊन चक्र डोक्याच्या वरती. कळले का जागा? नसन कळलं तर विचारा, मी सांगते पुन्हा. जागा कळल्या? परत एकदा सांगा. हा, परत बघा. मूलाधार चक्र फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ आणि मेलच्या रीढच्या हड्डीच्या लास्टवाल्या भागामध्ये. ठीक आहे. स्वादिष्टान चक्र 3 उंगली खाली, नाभीच्या 3 उंगली खाली स्वादिष्टान चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 उंगली वर. असे हात ठेवायचे बघा, असे बोट ठेवायचे आणि बघायचं, लक्षात येते मग. अनाहत चक्र छातीच्या मधोमध. विशुद्धी चक्र गळ्यामध्ये. आज्ञा चक्र सेंटर ऑफ फोरहेड थोडं जिथं आपण टिकली लावतो ना थोडं वरती. आणि सहस्रार चक्र क्राऊन चक्र डोक्याच्या वरती. कळलं का? आता बघा, कुठलं चक्र कुठल्या गोष्टीला रिलेटेड आहे ते सांगतेच मी, पण बघा जसं मी फॉर एक्झाम्पल घेते तुमचं याच्यामध्ये आज्ञा चक्र घेतलं. जर कुणाला खूप ओव्हर थिंकिंग होत असेल, ठीक आहे, आज्ञा चक्र घेतलं, ओव्हर थिंकिंग होत असेल तर माझा हा ओरा बनलेला आहे. आता पूर्ण चक्र एकाने डॅमेज होत नाही. हा ओरा बनलेला आहे. इथून जर माझं इथून इंटेन्शन, माझं जर विचार बदलले, त्या विचारामुळे जर माझं चक्रही ब्लॉक झालं तर त्या ओरामध्ये त्याच भागातून फक्त नकारात्मक ऊर्जा येईल आणि ते चक्र ब्लॉक होईल. असा हा ऊर्जांचा खेळ असतो. मग तुमचे डायजेशनची प्रॉब्लेम असेल तर मणिपूर चक्र ती ऊर्जा बरोबर त्याच ओराच्या तेवढ्याच भागाला डॅमेज करून ती ऊर्जा तुमच्या त्या चक्रापर्यंत पोहोचेल आणि तुमचं ते मणिपूर चक्र ब्लॉक होईल. म्हणून एकाने कुठलंही चक्र ब्लॉक होत नाही, सगळेच काहीतरी अपडाऊन होतात. आणि चक्र काहीच नाही, विचाराचा खेळ आहे. विचाराने ब्लॉक झालेले असते. तुम्ही जसा विचार कराल तसे चक्र ऍक्टिव्ह होतात. म्हणून पॉझिटिव्ह विचार करायचा. मंत्रा चॅन्टिंग येते. आता मंत्रा चॅन्टिंग तुम्हाला स्पेशली करायची गरज नाही, कारण जो एक ऑडिओ येतो ना युट्यूबवरून, मी सांगन तुम्हाला, 7 चक्र ऑडिओ येतो मेडिटेशन करायचं असलं तर, त्यामध्ये मंत्रा चॅन्टिंग म्हणतात. फक्त लक्ष द्यायचं आहे आणि कसं करायचं मेडिटेशन ते मी सांगते, समजून सांगितलं. बघा, चक्र यो उनके कार्य. मूलाधार चक्र आता सांगितलं मी. मूलाधार चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी यो महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. जागा सांगितली, जागा कळली. यह चक्र शरीर के भौतिक जीवन शक्ति का स्थान है, जो जीवन शक्ति को प्रेरित करता है. भौतिक जीवन शक्ती बाहेरची. तुम्हाला खूप सारा पैसा पाहिजे असेल ना तर तुम्हाला हे चक्र ऍक्टिव्ह करावं लागते. आता ओळखायचं कसं, पहिले सांगते मी तुम्हाला. हे चक्र जर ब्लॉक असलं तर ओळखायचं कसं. जर ब्लॉक असलं तर आपल्याच घरातले कुठलाही व्यक्ती एकाच जागेवर बसून राहील. पाणी आणून देतं का? रिमोट आणून देतं का? जेवण आणून देतं का? एकाच जागेवर बसून राहते, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. कारण त्याला उठायचं नाही, त्याला काम करायचं नाही, कारण त्याच्यामध्ये अस्थिरता आलेली आहे. उदासीन भारीपण ते भरलेलं आहे, कारण चक्र ब्लॉकमुळे. त्या व्यक्तीची गलती नसते. ठीक आहे, असते ना आपल्या आसपासचं असेल कुणीतरी, प्रत्येक वेळेस काम सांगत राहील आपल्याला. त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक. आणि ज्याचं सुपर ऍक्टिव्ह आहे किंवा ऍक्टिव्ह आहे तर त्याच्याजवळ भरभरून पैसा येतो. ठीक आहे, किंवा आध्यात्मिक प्रगती होते किंवा कुंडली जागरण होते. अजून त्याच्यातलं एक उदाहरण सांगते तुम्हाला मी. बघा, एखाद्या ठिकाणी जर काही प्रोग्राम असला आणि तिथं एकच व्यक्ती अशी येते की सगळं अख्खा माहोल बनवून टाकते.
ती एक व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचं मूलाधार चक्र पॉवर मॅग्नेटचं चक्र असते. पॉवर मॅग्नेट मीन्स लाल कलरची ऊर्जा म्हणजे समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करणं. त्यासाठी हे चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. मग यह कुंडली जागरण योग प्रचुरता का भी परिचय देता है. कुंडली जागरण माहितीये का? आध्यात्मिक गुरु जे मोठे मोठे झालेले आहे, कुंडली जागरण झालेलं आहे त्यांचं याच चक्रापासून होते, मणिपूर चक्रापासून. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड, मूत्रथैली, पृथ्वी. जर हा चक्र जर ब्लॉक असला तर पायाचे त्रास होतात, हड्डीचे त्रास होतात आणि अस्थिरता येते, उदासीन, भारीपण असा त्रास होतो. आणि तुमचे पैशाचे ब्लॉकेजेस खूप बनतात. जर पैशाचं ज्यांनाही खूप ब्लॉकेजेस बनले असेल ना, किंवा पैसे येत नसेल किंवा खूप कर्ज असेल, ते या चक्रापासूनच होतात. पैशासाठी मोस्ट इम्पॉर्टंट चक्र आहे हे. त्याचा कलर लाल आहे आणि भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव. आता जर कुणाचं ऍक्टिव्ह असलं, एक ब्लॉकवाला समजलं ना आपण, ब्लॉक झालं की कसं ओळखायचं. आता जर कुणाचं ऍक्टिव्ह असलं तर आपल्याच घरातली आजी 70-80 वर्षाची असली तरी तुरतुर इकडे तिकडे जाऊन कामं करते आजी, करते ना. म्हणजेच काय, त्या आजीचं चक्र त्या वयात बी ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक तर सुपर ऍक्टिव्ह बी नाही करायचं आणि ब्लॉक बी नाही करायचंय, आपल्याला ठेवायचंय बॅलन्स मध्ये. ते कसं करता येईल मॅडम? ते मी सांगते मेडिटेशन कसं करायचं. ठीक आहे. हा चक्र कलर लाल आहे आणि जेवढं तुम्ही जमिनीसोबत जुळून राहाल तेवढं हे चक्र नॅचरली ऍक्टिव्ह होते. आता आपली आजी विदाऊट चप्पलने बाहेर फिरायची, त्याच्यातलं टोकणार आपणच होतो. आजी चप्पल घाल म्हणणार आपणच होतो. पण ते बिना चप्पलने फिरणं म्हणजेच तुमचं चक्र ऍक्टिव्ह करणं. म्हणजे तुम्हाला जेवढं तुम्ही जमिनीसोबत जुळून राहाल, पृथ्वीसोबत जुळून राहाल, तेवढं तुमचं चक्र ऍक्टिव्ह होते. आता एक महत्वाचं सांगते, इथून हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, हे जे चक्र आहे हे आध्यात्मिक प्रगतीसाठी असते आणि हे चक्र आकाश तत्वासोबत जुळलेले आहे. ठीक आहे. मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र हे खालचे 3 चक्र जमिनीसोबत जुळलेले आहे. म्हणून हे चक्र सहसा ऍक्टिव्ह करायला खूप त्रास जातो, पण हे चक्र इकडनं ऍक्टिव्ह होते. कारण बघा, आपण डायरेक्ट कनेक्शन आहे ना आपलं ब्रह्मांडासोबत. 24 तास आपण पॅक रूम मध्येच राहतो का? आकाशाखाली जातो ना कितीतरी वेळा. पण आपण जमिनीसोबत जुळत नाही. जमिनीसोबत जुळण्यासाठी आपण चप्पल घालतो, न जुळण्यासाठी चप्पल घालतो ना. म्हणून जास्तीत जास्त जेवढं शक्य झालं मातीसोबत जेवढाही संपर्क आला, पार्कमध्ये गेले, गार्डनमध्ये गेले तर चप्पल घाला. त्यामुळे तुमचं चक्र नॅचरली ऍक्टिव्ह होईल. आता बघा, नॅचरली जरी म्हटलं तरी खूप वर्ष लागल, कारण आपण एवढ्या वर्षाचे ब्लॉक करून ठेवले आहे. आता त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, मेडिटेशन. मेडिटेशनद्वारे तुम्ही चक्राला तुमच्या लवकर ऍक्टिव्ह करा. त्यानंतर दुसरे चक्र आहे स्वादिष्टान चक्र, नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित आहे. जागा कळली याची. आता हे जर चक्र सुपर ऍक्टिव्ह असलं तरच बघा, हे चक्र कामशक्तीचं चक्र आहे. आपल्या इथे जे काही रेप होतात तेव्हा जे लोक रेप करतात त्यांचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असते, तेव्हा त्यांचं आउट ऑफ कंट्रोल होतं. म्हणून भारतामध्ये जेही लोक जे रेप करतात ते हेच चक्र कारणीभूत आहे. आता हे जर चक्र ब्लॉक असलं तर जे मातृत्व प्राप्त होते आपल्याला त्या याच चक्रापासून होते. हे जर चक्र ब्लॉक असलं तर तुम्हाला आई होण्याचं सुख लवकर प्राप्त होत नाही. कामशक्ति का केंद्र यव अहम परिचय देता है. संबंधित अंग, ग्रोनल ग्रंथि, प्रजनन अंग यव दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति सीधे मनोभाव व्यक्त करना. हे चक्र तुमचे हजबंड वाईफचे जे रिलेशन आहे त्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्या हजबंड वाईफचं जे रिलेशन तुम्हाला बनवायचं आहे किंवा तुमच्या ज्या भावना तुम्ही प्रकट करता समोरच्या व्यक्तीसोबत किंवा हजबंड वाईफच्या, त्या या चक्राला रिलेटेड आहे. आपण बहुतेक म्हणते लोक हे चक्र नाही. हे चक्र भावना व्यक्त करण्यासाठी, प्रेम देण्यासाठी, प्रेम तुमचे जे प्रेमाचे भावना आहेत ते देण्यासाठी. बट तुमचे जे रिलेशन आहे, तुमचे जे संबंध आहे कुठल्याही व्यक्तीसोबत, ते जुळण्यासाठी स्वादिष्टान चक्र आहे. आणि स्पेशली हजबंड वाईफ साठी स्वादिष्टान चक्र आहे. किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र द्वारा प्राप्त होता है. विचार भावनात्मक तत्व जल रंग नारंगी, प्रतिकूल प्रभाव कफ खासी. जर चक्र ब्लॉक असलं तर कफ खासी सारखे आणि वारंवार युरिन जावं लागते अशा बिमारी होतात. आता हे चक्र तुम्हाला नॅचरली ऍक्टिव्ह करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणे. ठीक आहे. तुम्ही जेवढं जास्त पाणी प्यान तेवढं तुमचं चक्र ऍक्टिव्ह होईल. कळलं स्वादिष्टान चक्र? हो.
मधात बोलत चला, नाही तर मी कंटिन्यू बोलते ना, मग ते कसं लक्षात उडून जाते, उडून. तो एखादा टीचर होतो ना आपला प्रायमरी शाळेमध्ये, बोलतेच बोलते बोलतेच बोलते, तू बोल मी खातो माझ्याकडे आणलेलं बॅग मधलं. अशी कंडिशन नका करू. ऐका जरा, विचारा जरा, प्रश्न विचारा म्हणजे बरं वाटन. मधात बोला. त्यानंतर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 उंगलीवर. आता ओळखायचं कसं? जर चक्र ब्लॉक असलं तर डायजेशनचे प्रॉब्लेम होतात. ज्यांना कुणाला डायजेशनचे प्रॉब्लेम आहे ते मणिपूर चक्रापासूनच होतात. ठीक आहे. अच्छा, समोर सांगते मॅडम मी तुम्हाला, समोर शिकवतच आहे, समोरच्या चक्रामध्ये येते. ऍसिडिटी होणं, गॅस होणं, हे सगळे प्रॉब्लेम मणिपूर चक्र ब्लॉक असल्यामुळे होते. किंवा पोटामध्ये खूप असं वाटतं ना, खूप म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी, कुण्या व्यक्तीला बघा, कुणी व्यक्ती खूप क्रोध करते आणि त्याला डायजेशनचे प्रॉब्लेम होतात. पाहिलंय, खूप असं म्हणजे राग करेल, गुस्सा करेल आणि त्या व्यक्तीला डायजेशनचे प्रॉब्लेम खूप आहे. ऍसिडिटी त्या व्यक्तीला रोज होते. त्या व्यक्तीचं चक्र पूर्णपणे ब्लॉक असते. आणि ऍक्टिव्ह कसं ओळखायचं? हे भौतिक जगाशी रिलेटेड चक्र आहे. ज्याचं सुपर नॅचरली ऍक्टिव्ह आहे त्याच्या जवळ भरभरून पैसा, बंगला, कार आणि फॉरेन कंट्रीमध्ये जॉब. आता तुम्ही म्हणाल माझं कसं नाही आहे, मी तर मेडिटेशन करतो. मग मला सांगा, सगळं कर्माचा हिसाब किताब आहे. मग मी सगळेच जण अंबानी बनवू शकते का? अंबानी स्पेशल आहे, कारण अंबानीचे कर्म छान होते. मग आपण सगळेजण आपापल्या कर्माचा घेऊन आलेला आहे, भाग आहे. तुम्ही कितीही इथं मेहनत करा पृथ्वीवर, तुमच्या इथं जेवढं असेल ना तुम्हाला तेवढंच भेटेल तेवढ्या वर्षामध्ये, त्याच्या पार भेटणारच नाही. मग तुम्ही कितीही मेहनत करा तिथं. ठीक आहे. म्हणून सगळेच जण अंबानी नसते बनले का? सगळ्यांचं नाव स्पेशल काय आहे एका व्यक्तीचं? पण प्रयत्न करायचे, हार नाही म्हणायची. ह्या चक्र बुद्धिमत्ता का प्रतीक आहे. बघा, आता असं कोणाला झालंय का, कुठल्या तरी इंटरव्ह्यूला जायचंय, एक्झाम द्यायला जायचंय आणि लगेच असं पोटामध्ये गोळा आला? होतं का कुणाला तरी? स्टुडंट होतं का कुणाला? मला होतं मॅम. होते ना. त्यावेळेस हो. काय होतं माहितीये का, चक्र लगेच वेळेवर असं पूर्ण सुकडून जातं ते चक्र लगेच. तो कॉन्फिडन्स दाखवते. हा चक्र तुमची बुद्धिमत्ता आणि कॉन्फिडन्स दाखवते, मणिपूर चक्र. म्हणून जो बी स्टुडंट जुळलेले आहे ना, ते स्पेशली तुम्ही ते चक्र ऍक्टिव्ह करा. लाईफमध्ये खूप सक्सेस मिळवायचं असेल ना, तर मणिपूर चक्र आणि थर्ड आय चक्र, 2 चक्रावर खूप वर्क करायचा. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में स्वतः ही कड़ापन आ जाता है. संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था, तत्व अग्नी. या चक्राचा तत्व अग्नी आहे. अग्नी म्हणजे जर तुम्ही सूर्यप्रकाशाचे, सकाळी आपली आजी काय करायची, उन्हात जाऊन बसायची ना. आजीला डायजेशनचा त्रास होता का? नाही होता ना. आता आपण बसत नाही कारण आपल्याला वेळ नाही, मग आपल्याला त्रास बी आहे. याचा रंग पिवळा आहे. कार्यशक्ती बुद्धिमत्ता आहे आणि प्रतिकूल प्रभाव रक्त. आता हे जर चक्र ब्लॉक असलं तर या चक्रापासून शुगर, बीपी सारखे आजार होतात. आता जिथं तुमचं डायजेशन खराब आहे तिथून तर आजार निर्माण होईल ना. हे चक्र रिलेटेड आहे शुगर आणि बीपी साठी. आणि शुगर बीपी होते का माहितीये का तुम्हाला? शुगर बीपी सगळ्यांनाच आहे. तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये शुगर आणि बीपी आहे. फक्त तिला बॅलन्स ठेवावं लागते. एक तर शुगर बॅलन्स नाही राहिली तर हाय होते किंवा लो होते. बीपीचे तसंच. बीपी जर बॅलन्स नाही राहिला तर एक तर हाय होईल किंवा लो होईल. 2 पैकी 1 होईल ना. म्हणून त्या शुगरला, बीपीला बॅलन्स आहे म्हणायचं. जरी कुणाला असेल ना शुगर बीपी, एक अफर्मेशन द्यायचं स्वतःला, माझा शुगर बॅलन्स आहे, माझी बीपी बॅलन्स आहे. करून बघा. 3 महिने कर जा, नाही तर तिसरे 3 दिवस करांना सोडून द्या. रिझल्ट नाही येणार तेवढा. त्यानंतर हृदय चक्र, दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित आहे. आता ओळखायचं कसं? हृदय चक्रवाल्या व्यक्तीला ओळखायचं कसं? कुणाजवळ एवढीच प्रॉपर्टी आहे पण देण्याची भावना एवढी असते, माझ्याजवळ नाही राहिलं तरी चालते, तू ने, असे असतात आपल्या समाजात आजूबाजूनी लोक आहे ना. आहे की नाही आहे? तुम्ही अनम्यूट करून जर बसाल तर कसं होईल सांगा बरं. तुम्ही बोला बरं थोडा वेळ. मी माझं कंटिन्यू 1 वाजतापासून क्लास चालू आहे. आता माझंही डोकं दुखत आहे. बोला तुम्ही थोडा वेळ. सांगा, तुमच्या आजूबाजूला लोक आहे का? त्या व्यक्तीजवळ थोडीच प्रॉपर्टी आहे पण त्या देण्याची भावना जी आहे त्या व्यक्तीजवळ भरभरून असते. हो आहे. आहे ना. त्या व्यक्तीचं चक्र काय समजायचं? सुपर ऍक्टिव्ह आहे. माझ्याजवळ नाही राहिलं तरी चालते, तू ने.
आणि एखाद्या व्यक्तीचं ते चक्र ब्लॉक असलं तर त्या व्यक्तीजवळ एवढी जरी प्रॉपर्टी असेल तरी देण्याची भावना एवढी असते. त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक असते. कळलं? हार्ट चक्र कसं ओळखायचं आता व्यक्तीला? देण्याची दिल के करीब सीने के बीच यह चक्र अवस्थित है. यह चक्र निरक्षल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास और भक्ति साधना, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने में विशेष बल दिया है, कारण जब तक ये चक्र निरक्षर प्यार, अपनापन अभिव्यक्ती नाही करेगा तब तक आध्यात्मिक विकास नाही होगा. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला निस्वार्थ प्रेम किंवा निस्वार्थ देण्याची भावनाच ठेवणार नाही तोपर्यंत हा ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणणार नाही, देणार पण नाही. ठीक आहे? हे चक्र जर ब्लॉक असलं तर हार्टचे प्रॉब्लेम, फेफडे खराब होणं, रक्त लिव्हरचे प्रॉब्लेम होतात. आता बघा इथून तुम्हाला माहिती का, आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं किंवा एखाद्या गोष्टीने एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला, त्याचं जे दुःख होते आपल्याला, तर इथे छातीमध्ये भारी होते का? तेव्हा चक्र ब्लॉक होते. ठीक आहे? होतं ना, चक्र ब्लॉक होते तेव्हा काहीच नाही करायचं. आता मी सांगते तुम्हाला काय करायचं, तुम्ही कराल नंतर. आता आपल्याला एक सवय आहे लेडीजला, ते तथास्तु म्हटलं ईश्वराने, चांगलं झालं. आपल्याला काही झालं तर तेवढं तर पॉवर दिली की फोन करून सांगतो आपण समोरच्याला की मला असा असा त्रास झाला, मला यांनी असं म्हटलं, मला यांनी तसं म्हटलं. म्हणजे काय करतो आपण, आपल्या मनात ठेवतो का ती गोष्ट? नाही ना. मग ईश्वराचे धन्यवाद करायचे त्याच्यासाठी, तेवढं सांगण्यासाठी. कारण त्यांनी तुम्हाला सांगू काय होते, मेल लोक सांगते का कुणाला? नाही सांगत ना. हार्ट अटॅकचे प्रमाण सांगा कोणामध्ये जास्त आहे ना, कारण ते भरून ठेवतात आतमध्ये. जे ब्लॉकेजेस बनते ना हार्टमध्ये, त्या ब्लॉकेजेसमुळेच हार्ट अटॅक येतो. म्हणून काय आहे ना, मग ती आता ना कुणी ऐकायला बी रिकामा नाहीये. खरं सांगते तुम्हाला, लिहायचं, जाळून टाकायचं. कारण जेव्हा तुम्ही आपण बोलतो ना, बोलायचं पण नाही. मी खरंच सांगते, बोलल्याने काय होते, ते व्यक्तीविषयी थोडं आपण बोललो, आता नकारात्मक, आपल्या दोघांमध्ये वाद झाला, तर ती एनर्जी एवढी झाली, ती एनर्जी तेव्हा तुम्ही समोरच्याला सांगता ती पुन्हा वाढली, तू समोरच्याला सांगते पुन्हा, हो बाई असंच झालं, समोरचे काय म्हणन, मग ती एनर्जी वाढली. म्हणजे ती एनर्जी वाढली म्हणजे जो व्यक्ती संध्याकाळी 6 वाजता बोलायचा तो 3 दिवस बोलत नाही ना आपल्यासोबत, मग एनर्जी ब्लॉक केली ना आपण. म्हणून सांगायचं नाही, सरळ लिहायचं. माइंडमध्ये बसलाय, मनामध्ये बसलाय, त्रास होऊन राहिला, लिहायचं ना जाळायचं, सगळ्यात बेस्ट सोल्युशन. तत्व हवा आहे, कार्य प्रेम आहे, भावना आणि प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल. जर चक्र ब्लॉक असलं तर मला कोणीही प्रेम करत नाही, ह्या जो शब्द जो बनलाय आपण बनवून ठेवलाय, पण आपलं चक्र ब्लॉक आहे, आपण ते कोणीच म्हणणार नाही. आता समोरच्याने जर तुम्हाला म्हटलं मला तर कोणी प्रेमच करत नाही, तर त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. ऍक्च्युली त्याला प्रेम भरभरून करतात सगळेजण. निसर्गासोबत तुम्ही जेवढं जुळून राहाल तेवढं तुमचं नॅचरली चक्र ऍक्टिव्ह राहणार आहे. ठीक आहे? बघा, कुणाला खूप असं झाडांचं वेड असते, किती असं छोट्या बाळासारखं सांभाळतात झाडांना, किंवा प्राण्यांचं खूप हे करतात, सेवा करतात, म्हणजे त्यांचं ते चक्र नॅचरली ऍक्टिव्ह असते. ठीक आहे? आणि त्या व्यक्तीलाही बघतात, एकदम अशी प्रेमाची फिलिंग्स असते की ही व्यक्ती किती प्रेमळ आहे. म्हणतो ना आपण, बहुतेक वेळा खूप लोकांना असं म्हणतो, ही व्यक्तीनं खूप अशी छान वाटत आहे, प्रेमळ वाटत आहे. म्हणून निसर्गासोबत जुळून राहा. आता 5वं चक्र विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र, जे आपण बोलत आहे. आता ओळखायचं कसं, आपल्या परिवारात आजूबाजूनं असे खूप लोक आहे, मीच बोलतो, तू ऐक फक्त. खूप बोलते ना, आहे का आपल्या आजूबाजूने? असेल, नाव नका घेऊ, असेल. म्हणजे त्या लेडीजचं किंवा त्या मेलचं ते चक्र सुपर ऍक्टिव्ह आहे. सुपर म्हणजे तो समोरचा काय बोलत आहे त्याला त्याच कळत नाही, सुपर ऍक्टिव्ह. आणि जर एखादा आपल्याच घरामध्ये बघा आजोबा वगैरे बघा, त्यांचे जे भावना ते दडून ठेवतात ना, ते चक्र ब्लॉक होते. तुम्ही जर न बोलल्यामुळे चक्र ब्लॉक होते. तर ते आजोबाला तुम्ही 10 प्रश्न जरी केले ना, तर ते आजोबा 10 प्रश्नामध्ये एकच उत्तर देते, ते बी छोटस, कारण ते त्यांचं चक्र ब्लॉक असते म्हणून. आता तुम्ही आपले जे इमोशन आहे, जे बोलू तेव्हाच व्यक्त होईन ना, मी एवढं बोलत आहे तो तेव्हाच तुमच्यापर्यंत ती ऊर्जा, ते शब्द पोहोचत आहे ना. मी बोलणारच नाही, मी फक्त अशीच राहीन ना, तोंड चालवून, तर ती ऊर्जा पोहोचेल का? म्हणजे मग तुम्हाला बोलावं लागेल ना, मग तुम्हाला तुमचं चक्र ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल ना. म्हणून म्हणते मी, ऍक्शन खूप महत्वाची आहे. तुम्ही बोलत चला, काहीतरी विचारत चला. ते माझ्यासाठी नसून ते फक्त तुमच्यासाठी आहे, म्हणून बोला. आता समोरच्या याला प्रश्न कर मला. ठीक आहे? कळलं चक्र कसं ओळखायचं, कुणाचं ब्लॉक, कुणाचं सुपर ऍक्टिव्ह?
यह चक्र बोला ना. हो मॅडम. हो कळलं. आताच सांगितलं मी, चक्र जर ब्लॉक असलं, तुम्हाला माहितीये का घशाचे कॅन्सर सगळ्यात जास्त होते. माहितीये का तुम्हाला? वाचा थोडं, गुगलवर सर्च कर जा. घशाचे कॅन्सर सगळ्यात जास्त होते कारण इमोशन दडून ठेवतो, बाहेर काढत नाही त्याच्या इमोशनला. ते इथं स्टोअर होते. हे चक्र ब्लॉक झालं तर हे चक्र एवढं ब्लॉक झालं, ती एनर्जी सहन करू शकत नाही, म्हणून ते प्रेशर खालच्या चक्रावर जाते, खालचंही चक्र ब्लॉक होते आणि खालचं चक्र ब्लॉक झाल्यामुळे ती एनर्जी वर जाते, वरचंही चक्र ब्लॉक होते. मग सांगा, एका गोष्टीपासून तुमचे 3-4 चक्र असे ब्लॉक होत चालते. नाही तर घ्या, एखाद्या दिवशी टेन्शन आलं तर विचार करा, मनातलं तर व्यक्त करत नाही, मनातलं व्यक्त करत नाही म्हणून छाती भारी होते, हा चक्र ब्लॉक झाला. हा चक्र ब्लॉक झाला म्हणून हे चक्र बोललो नाही म्हणून हा चक्र ब्लॉक झाला. आणि मग इथून कोणालाच सांगितलं नाही म्हणून हा चक्र ब्लॉक झाला. मग डोकं दुखते. होते की नाही होते? काय ना 3 प्रॉब्लेम सांगा आता, तुमचाच अनुभव हो. आहे ना. हो. मग चक्र ब्लॉक करायचे नाही. चक्र ब्लॉक म्हणजे जीवन खराब, बॅलन्स करायचं त्याला. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र को सतत विकास होता है, वाणी में ओज एवं प्रभाव होता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज, उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग थायरॉइड ग्रंथी. आता हे तुम्ही जेवढं ऍक्टिव्ह राहील ना व्यक्ती समोरचा, तेवढं खरं बोलतो तो व्यक्ती. आता तुम्ही जेव्हा मेडिटेशन कराल ना, कधी समोर खूप सारा मेडिटेशन चांगल्या लेवलवर तुमचं मेडिटेशन होईल ना, समोरचा येणारा व्यक्ती, मी खरंच सांगते, तुम्ही जर मेडिटेशन केलं ना, समोरचा व्यक्ती जर एखादा खोटा असेल ना, तुमच्या समोर मिठ्ठू सारखा पटपट बोलून जाईल ना, चालला बी जाईल, त्याला कळणारच नाही त्यांनी काय बोलला तुमच्या समोर. एवढी मेडिटेशन मध्ये पॉवर आहे. हा जर चक्र ब्लॉक असला तर टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात, थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो, घशाचे कॅन्सर होतात, कानाचा सुद्धा प्रॉब्लेम होतो जर चक्र ब्लॉक असले तर. प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ, खासी हे सुद्धा रोग या चक्रापासून होतात. कलर आहे आसमानी. आता बघा, हा चक्र आकाशासोबत जोडलेला आहे. आता कधीतरी प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा, रस्त्यानं जाताय सहज वरच्या दिशेने बघा, कधीतरी अनुभव घ्या, आसमानकडे बघून किती पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. मग एकदा थँक्यू म्हणून द्यायचं, आपलं चक्र तसं बी नॅचरली ऍक्टिव्ह होऊन जाईल. करून बघ. कधी बी तुम्हाला एक सोल्युशनच म्हणून सांगते, कधीही उदासल्यासारखं वाटलं ना, वेळ खराब आहे, कधी कधी असते, कारण आपण खूप साऱ्या लोकांमधून येतो ना, कुणाची तरी एनर्जी कनेक्ट होते, त्यामुळे कदाचित वाईट वाटते किंवा उदास. आज काहीच नाही झालं माझ्यासोबत, पण मला उदास वाटून राहिलं, येते ना ही फिलिंग्स, ती आपली नसून दुसऱ्याची येते. सरळ वर जायचं, आकाशाकडे बघायचं आणि बघा, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी फील होते ना, कारण तिथूनच तर रेकी शक्ती येते. करून बघजा एकदा प्रॅक्टिकल. कलर आकाशी कलर है. त्यानंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्र यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के अंतर्गत इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. यह चक्र विकसित हो जाने पर भविष्य में होने वाली घटना का सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. चक्र जर ऍक्टिव्ह आला, समोरचा व्यक्ती तुमच्या समोर आला तर तो काय म्हणणार आहे तुम्हाला, त्याचं इंटेन्शन तुम्हाला पहिलेच येऊन जाते. ठीक आहे, करून बघा ऍक्टिव्ह आणि मग सांगता खरंच येते. हा, कधी कधी वाटतं असं, समोरचा जो बोलणार आहे ते आपल्याला पहिलेच कळलं असं. हा. आता चक्र ओळखायचं कसं, जर हे चक्र जर ब्लॉक असलं तर डिप्रेशन, तणाव, व्यक्ती पागल होतो किंवा त्याला ओव्हर थिंकिंग होते किंवा वारंवार डोकं दुखणं. हे जर चक्र ब्लॉक असलं तर, सुपर ऍक्टिव्ह असलं तर मग सुपर ऍक्टिव्ह तर तुम्हाला ओळखूच येईन व्यक्ती किती पॉझिटिव्ह बोलत आहे, प्रत्येक गोष्ट त्यांच्या शब्दामध्ये, विचारामध्ये संपूर्ण सकारात्मक विचार आहे, म्हणजे ती व्यक्ती पॉझिटिव्ह. ठीक आहे, कळलं? कोणीतरी प्रश्न केला होता, कळलं का? आता हे चक्र ऍक्टिव्ह करणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असेल किंवा तुमच्या मुलांच्या कुणाच्याही इच्छा पूर्ण करायच्या असेल तर थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह करणं खूप महत्वाचं आहे. आता सगळेच जण व्हिडिओ ऑफ करा तर मी कोणाला शिकू स्क्रीनला, मला बी इंटरेस्ट नाही येणार ना. असं नका करू ना माझ्या बहिणींनो. एनर्जीच्या क्लासमध्ये मी तुमच्या घरी थोडी येणार आहे चाय प्यायला.
संबंधित अंग जर हे चक्र ब्लॉक असलं तर कानाचे प्रॉब्लेम, डोक्याचा प्रॉब्लेम, डोळ्यांचा प्रॉब्लेम, कान, नाक, सगळे हे जे रिलेटेड आहे ना ह्या भाग, ह्या सगळ्या भागाचे प्रॉब्लेम होतात. आता सहस्त्र कलर याचा निळा कलर आहे आणि कार्य त्याची इच्छा म्हणजे तुम्हाला कुठल्याही इच्छा तुमच्या प्रगट करायच्या असेल किंवा कुठलीही गोष्ट लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायची असेल तर थर्ड आय चक्रच इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाचं चक्र सहस्त्रार चक्र डोक्याच्या वर. आता हे चक्र बघा ओळखायचं कसं. आपल्या जर आजूबाजूने कुणाची जर डेथ झाली, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला बघा आपण म्हणतो अरे हे किती सुंदर, असं वाटत आहे की ही झोपली आहे आणि खूप सुंदर तिला सुंदरता येऊन जाते, एकदम तेज येते त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर. असे पण व्यक्ती आहे ना, बघितले ना आपण, नाही बघितले असेल तर ऐकलं नक्की. आणि दुसरे व्यक्ती असे पण बघितले आहे की एक तर त्यांचे डोळे खुले आहेत, तोंड खुले आहे किंवा त्यांचे पाय असे झालेले आहे, बघितले. हो. जर तुम्ही कुठल्या तरी देवाची पूजा करत असाल किंवा आध्यात्मिक मार्गाने थोडे जरी जुळले असाल, आपला जो प्राण निघतो ना तो या सहस्त्रार चक्रामधून निघते प्राण, ठीक आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक असतो तेव्हा आपलं चक्र थोडं जरी ऍक्टिव्ह असलं थोडं, तरी ते प्राण तिथून सहजतेने निघून जातात. मग व्यक्ती असं वाटते की खूप सुंदर दिसत आहे, झोपली आहे, कारण तिला प्राण निघाला कुठलाही त्रास होत नाही. बट ज्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे, जिनं कधीही आध्यात्मिक प्रगतीसाठी काहीही प्रयत्न केले नाही, पूजा केलेली नाही, देवाला मानलं नाही, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक असते आणि त्या व्यक्तीला त्याचा जो प्राण आहे ना निघण्यासाठी त्रास होतो. म्हणून तो एक तर डोळ्याद्वारे निघतो किंवा तोंडाद्वारे निघतो किंवा जेनेटिक ऑर्गन जवळून निघतो. म्हणून ते पाय असे होते किंवा डोळे खुले राहते किंवा तोंड खुलं राहते. आता हा आपलाच अनुभव आहे, आपणच आपल्या समाजात कितीतरी उदाहरण असे बघितलेले आहे. कळलं कसं ओळखायचं सहस्त्रार चक्रावरून. हे चक्र आध्यात्मिक प्रगतीसाठी खूपच महत्वाचं आहे. कलर जांभळा आहे, कार्य आध्यात्मिक प्रगती आहे. जर चक्र ब्लॉक असलं तर डोक्याचे खूप जास्त प्रॉब्लेम होतात आणि चक्र ऍक्टिव्ह असलं तर जे आपली शिवानी दिदी आहे, जे जे मोठे आध्यात्मिक गुरु झालेले आहे, तो विकास होतो. ठीक आहे. आता काही प्रश्न असेल तर विचारा 7 चक्रावर, कुठल्याही गौरावर विचारा, 7 चक्रावर विचारा. इथं 7 चक्राचं संपलं. आता उद्या घेईन मी मेडिटेशन, सेल्फ लव्ह मेडिटेशन आहे, विथ हिलिंग आहे त्याच्यात माझ्याकडून, ठीक आहे. ते चक्र ऍक्टिव्ह कसे करायचे मॅडम ते सांगितलं नाही. हा सांगते बघा. 7 चक्रा मायग्रेन का होतं आता ते सांगतो मॅडम. सांगा कोण विचारला प्रश्न मला? मी विचारलं. तुम्ही मायग्रेन का होत तुम्ही बोलता, मी बोलतो, ती एनर्जी क्रिएट आहे. मग एकच शब्द जो मला नको हवा आहे, अच्छा मला माझे हस्बंड बोलले, आता बोलले ते ठीक आहे, तिथपर्यंत बोलले, मग तिचं जर ती गोष्ट आपण सोडली तर त्या गोष्टीचा त्रास होईल का? पण नाही, ते जे मनात रिपीट होते वारंवार जो शब्द रिपीट होत आहे, अरे माझे हस्बंड मला बोलले, माझे हस्बंड बोलले, असे कसे बोलू शकते, मला हर्ट झालं, मला दुःख झालं, त्यांनी काय झाली, तुमची एनर्जी क्रिएट झाली. डॉल्फी नेट बंद झाला काय? नेट बंद झाला का? पता नाही, माझं नेट गेलं होतं वाटते, होतो वायफाय पण गेलं. आता ते शब्द जेव्हा रिपीट होत राहते ना वारंवार माइंड मध्ये, तर ती एनर्जी क्रिएट करते. मग एनर्जी क्रिएट झाल्यावर डोकं भारी होते, डोकं भारी झालं म्हणजे तुमचं डोकं दुखते. मग कुठल्या गोष्टी नाही, नेमकं हे कुठली गोष्ट कुठली होती तुम्हाला डोकं भारी होण्यासाठी? फक्त एक विचार. मग आपल्याला लाईफ मध्ये जे पाहिजे तोच विचार करायचा. मग आपलं डोकं दुखणारा जर विचार असेल तर त्याला कशाला घ्यायचं डोक्यामध्ये? कट डिलेट सरळ करायचं. नकारात्मक विचाराला हटून द्यायचं, त्याला माइंड मध्ये घ्यायचंच नाही. कट डिलेट. आता बघा तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं. 7 चक्रा मेडिटेशनचा व्हिडिओ येतो युट्यूबवर. प्रत्येक चक्रावर 7-21 3 मिनिटासाठी एका चक्रावर 3 मिनिटं एका चक्रावर तुम्हाला हिलिंग करायची आहे. हिलिंग मीन्स मेडिटेशन असते ते, ठीक आहे. हा हात रब करायचा, रेकीला कॉल करायचा, हात त्या चक्रावर ठेवायचा 3-3 मिनिटं, ठीक आहे. 3-3 मिनिटं पूर्ण चक्रावर हात ठेवायचा आणि चक्र ऍक्टिव्ह करायचे. पण मी तुम्हाला एका शब्दात सांगते, विदाऊट याने चक्र ऍक्टिव्ह करायला वर्ष निघून जातात, ठीक आहे. पण रेकीच्या द्वारे जे सिम्बॉलनी तुम्ही चक्र ऍक्टिव्ह करता ते 3 महिन्यात चक्र ऍक्टिव्ह होते. 3 महिने पण नाही लागत, 21 दिवसामध्ये सेन्सेशन स्टार्ट होते.
जे ब्लॉकेजेस असते ते ब्लॉकेजेस दुसऱ्या महिन्यात निघून जाते आणि तिसऱ्या महिन्यात चक्र ऍक्टिव्ह होते. ठीक आहे, बाकी करा तुमची इच्छा. आता रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे उद्या. कोणाला करायचा आहे मला सांगा. कारण तुम्ही शक्तिपात करणार नाही तर तुम्हाला रेकीचा अनुभव समोर कळणार नाही, कारण समोर रेकीचं प्रॅक्टिकल आहे. आता ममता मॅडम तुमचा शक्तिपात झाला का? हो मॅडम. रिपीट शक्तिपात करायचा नाही कुणीही, कुणाचा जर शक्तिपात झाला असेल तर. कारण ना सगळ्यांच्या ओरासोबत कनेक्ट होऊन आपण फक्त आपले ब्लॉकेजेस वाढू, म्हणून रिपीट करायचा नाही. कोणाला शक्तिपात करायचा आहे का? कोणाला शक्तिपात करायचा नाही म्हणजे फक्त उद्देश एवढाच होता 5 दिवसाचे क्लास फ्री होते म्हणून फ्री मध्ये क्लास करायचा आणि घरी जायचं. तुम्हीच तुमच्या तोंडाने मला उत्तर द्यायला. म्हणजे तुम्हाला रेकी शिकायची नाही हा उद्देश इथं क्लिअर झाला. आता मी उद्यापासून मग मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही शिकवणार, शॉर्टकटमध्ये शिकवेन. हा रेसिपी शिकायची मॅम मॅडम, शक्तिपात मध्ये काय होतं? शक्तिपात म्हणजे तुम्हाला ती एनर्जी. अच्छा ममता मॅडम तुम्हीच सांगा, तुम्ही शक्तिपात केलाय ना मॅडम सांगा. कारण कसं आहे ना, मी सांगेल तर माझी भावना त्यांना वेगळी वाटेल. शक्तिपात म्हणजे कसं आपली हॅलो, एनर्जी वाढून मॅम. जाते शक्तिपात केल्याने. आपण जे रेकी शिकत मॅम आहोत शक्तिपात म्हणजे काय असतं? हे मॅडम सांगत आहे, या हॅलो. मॅडमचा शक्तिपात दुसऱ्याकडून झालाय. मी नाही दिलाय त्यांना शक्तिपात, दुसऱ्याकडून शक्तिपात झालाय त्यांचा. आपण जे रेकी शिकत आहोत मग जे हिलिंग करू त्याच्यात आपला पॉवर वाढून जातो शक्तिपात घेतल्याने. म्हणून चेहऱ्यावर तेज शक्तिपात येते. घेणं, हा शक्तिपात घेणं खूप आवश्यक आहे. आता रेकी शिकायची हा. तुम्हाला तर तर शक्तिपात रेकी घ्यावाच लागेल ना. शिकायची आहे तर शक्तिपात घेणं आवश्यक आहे. ते बाकी काही मग नसते. म्हणजे आता कोणाचं आता थिंकिंग असते, कोणाला काही शक्तिपात म्हणजे काय पहिल्यांदा ऐकतो तर वाटते तसं, पण ते काही नाहीये तसं. नुकसान नाही होत, उलट तुमचा फायदा होणार आहे, तुमची फायदा एनर्जी होते. वाढणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो एनर्जी येणार वाढते. आहे. म्हणजे खरंच म्हणजे बघा काहीच नाही करणार आहे तुम्ही. मी म्हटलं ना, तुम्ही तथागत गौतम बुद्धांना 12 वर्ष केली, तुम्ही 24 वर्ष करून बी तुम्ही तुमची एनर्जी नॅचरली वाढू शकता. ते एक सोल्युशन आहे, किंवा गुरुद्वारे शिष्याला शक्तिपात देणं, ते एक आहे टेक्निक. आता कोणाला करायचं आहे मला सांगा. मॅम मला करायचं. हो, मला पर्सनल मेसेज करा. पूजा मॅडमला हो मॅम करेल. मला थोडं पर्सनल मेसेज करा, कारण त्याच्यातून नंबर काढता येत नाही. तेजस्वी मॅम, ओके. मॅम काही नाही, 151 रुपये घेते फक्त एनर्जी एक्सचेंज, आणि ते घ्यावं लागते कारण सगळे लोक रेकी सोबत कनेक्ट नाही होत ना समोर. ते लगेच इथून निघून जातात ना. औरा कनेक्टिव्हिटी होती चांगली, कारण माझा शक्तिपात तुमच्या घरी पोहोचेल. त्याची थोडी माहिती भेटली तर चालेल ना मॅडम. मी काल खूप वेळा सांगितलं शक्तिपात शक्तिपात शक्तिपात, तुम्ही ऐकली नाही वाटते, की आजच जॉईन झाला. नाही, काल मी थोडस लेट जॉईन झाली होती लास्ट. बरं, शक्तिपात म्हणजे रेकीचा 100% ऊर्जांचा शक्तिपात असतो. ती 100% एनर्जी असते. ठीक आहे, रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल अशा 3 भागामध्ये ती एनर्जी डिवाइड केलेली आहे सिम्बॉल नुसार. याच्यामध्ये कुठलेही सिम्बॉल दिले जात नाही, म्हणून फक्त शक्तिपात होतो 10% ऊर्जांचा. तुम्हाला जेव्हा शक्तिपात होईल तेव्हा तुम्हाला कळेल की हा रेकी शक्ती अशी बी काही आहे की तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव येणार आहे तुमच्या घरी. ते मला सांगण्याची गरज पडणार नाही, तुम्ही स्वतःच मला सांगणार आहे शक्तिपात झाल्यावर. त्यानंतर सेकंडला 40% शक्तिपात होतो, पुन्हा तुमची एनर्जी वाढते, पुन्हा तुम्ही पॉझिटिव्ह होता आतमधून, तुमची चक्र ऍक्टिव्ह होते, त्यात चक्र पण ऍक्टिव्ह करून दिले जाते 4 चक्रवरचे. ठीक आहे, आणि मास्टर लेवलला 100% ऊर्जांचा होते. मग तुम्ही जेव्हा 100% ऊर्जाने कुठलीही गोष्ट लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायची आहे तर ती मिळेल की नाही मिळेल लवकर. कारण हे सगळं सेकंड लेवलला शिकवलं जाते. मग नंतर सेकंड लेवलला कुठलीही गोष्ट कशी मॅनिफेस्ट करायची आहे, कुठलीही गोष्टीपर्यंत कसं पोहोचायचं आहे, शरीरामध्ये आरोग्याची प्रॉब्लेम आहे तिला कसं सॉल्व्ह करायचं आहे, या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला शक्तिपात करणं आवश्यक आहे. आता कुणाला करायचं आहे सांगा. आता फ्रीचा क्लास जरी करावं लागतं. बघा, एक एक सांगते, जरी फ्रीचा क्लास असला आणि तुम्ही करत आहे ना, पण तो ब्रह्मांडाचा रूल आहे, जिथं देता येत नाही तिथं घेता येत नाही. ज्या उद्देशाने जुळले असेल ना रेकीपर्यंत, त्या उद्देशापर्यंत जुळवण्यासाठी तुमचं समर्पण नसेल ना त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी, तर तुम्हाला रिझल्ट पण येणार नाही. तुम्ही इथून पुढे जे जीवन जगत होते तिथंच लटकून राहाल. मग सांगा याला कोण जिम्मेदार राहील? आपण ऍक्शनच घ्यायला तयार नाही कुठल्या गोष्टीसाठी, तर आयुष्य बदलेल का? ठीक आहे, मग बाकी तुम्ही ठरवा आता कोणाला करायचंय. मला पर्सनल मेसेज करा, मी उद्या 9 वाजता शक्तिपात करून देईन. सकाळी हो हो, सकाळी 9ला. तुझं टायमिंग काय आहे सांग, सांग मला टायमिंग सांग.
मॅम सकाळी तर नाही होणार. 9:30ला मुलाला शाळेत सोडायला जावं लागतं. 2 टाइम ठेवते मी, एक 5चा सकाळी 5 वाजता आणि एक 8 वाजताचा. 2 टायमिंग ठेवते. आता 2 टायमिंग मध्ये करा. जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं लागते. मॅम 9चा ठीक आहे मग. नाही 2 टायमिंग 8 ते 8 आणि 5. हा मॅम 8चा टायमिंग चालेल. 8चा ना? हो मॅम. 5 सकाळी. हो हो, एक कोणाला ज्यांना 5ला करायचं त्यांना 5ला करून देते. ठीक आहे, ज्यांना 8ला करायचंय त्यांना 8ला करून देते. ठीक आहे मॅम. चला ठीक आहे. थँक्यू. चला थँक्यू. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इथून पुढे अशाच ऊर्जासोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून हा ब्रह्मांड देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू.